सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात. दत्त माझा मी दत्ताचा. श्री दत्त अनघा लक्ष्मीची कथा. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री दत्त. गुरुभक्त दीपकाने विचारले, श्री गुरो, पूर्वी एकदा जंभासुराच्या सैन्याने इंद्रासह सर्व देवांना पराजित केले, तेव्हा भगवंतांनी दैत्यांना जिंकून देवांचे रक्षण केले असे मी ऐकले होते. ते युद्धाने की योग सामर्थ्याने हे जाणण्याची मला उत्कंठा आहे. तरी कृपा करून मला सविस्तर सांगा. यावर श्री गुरु म्हणाले, वत्सा, श्रीकृष्णाने धर्मराजाला जे सांगितले तेच मी तुला सांगतो, एकाग्र चित्ताने ऐक. श्रीकृष्ण म्हणाले, राजा युधिष्ठिरा, महर्षी अत्री हे ब्रह्मदेवाचे मानसपुत्र असून त्यांची पत्नी पतिव्रता अनुसूया त्रिभुवनात प्रसिद्ध होती. त्यांच्या अद्वितीय व महान तपस्वी पुत्राचे नाव महायोगी दत्तात्रय असून तो साक्षात विष्णू श्री विष्णूंचा अंश होता. त्याचे नाव अनघ असेही होते. सर्व ब्रह्मगुणांनी युक्त लक्ष्मीस्वरूप अनघा नावाची त्यांची पत्नी नेहमी त्यांच्याबरोबर असे. त्यांच्या पोटी अणिमा, लघिमा, प्राप्ती, प्राकाम्य, महिमा, ईशित्व, वशित्व आणि कामावसायिता या 8 योगसिद्धी पुत्ररूपाने उत्पन्न झाल्या. ब्रह्मदेवाकडून वर मिळालेल्या जंभासुराने स्वर्गात जाऊन 100 वर्षपर्यंत देवांना वेढा घातला. नंतर देवदानवांचे युद्ध झाले. त्याने चंद्र व मरुद्गणांसह इंद्राला स्वर्गातून हाकलून दिले. त्यामुळे देव आपापली स्थाने सोडून पळत असता जंभादी दैत्य त्यांचा पाठलाग करीत नाना शस्त्रांचा मारा करू लागले. तेव्हा आत्मरक्षणासाठी देव विंध्य पर्वतावर योगाभ्यासरत असणाऱ्या श्री अनघ व श्री अनघा या दाम्पत्यांच्या आश्रमात आले व म्हणाले, जगन्नाथा, जंभदैत्याने आमचा पराभव केल्यामुळे आम्ही आपल्याला शरण आलो आहोत. आपल्या चरणकमलाशिवाय आम्हाला दुसरा कोणताही आधार नाही. आमचे रक्षण करा. त्यांची करुणावाणी ऐकून भगवान अनघदत्तांनी त्या अनघदेवीला लीलेसाठी तेथेच ठेवले आणि देवांना आश्रमात निर्भयपणे राहण्यास सांगितले. ते ऐकून संतुष्ट मनाने देव आत गेले तोवर दैत्य तेथे येऊन मोठ्याने ओरडू लागले, त्या मुनी पत्नीला पकडा, त्यांची झाडे व फळे उद्ध्वस्त करा. यानंतर त्यांनी त्या अनघादेवीला मस्तकावर घेतले. ते पाहून श्री दत्तांनी ध्यानाग्नीने क्षणात त्यांचे सामर्थ्य नष्ट केले. त्यामुळे ते दैत्य निस्तेज व ऐश्वर्यहीन झाले. यानंतर देवांनी पाठलाग करून त्यांच्यावर प्रचंड शस्त्रास्त्रांचा मारा केला. त्यावेळी ते देवशत्रू रडत ओरडत निचेष्ट होऊन पडले. अशा प्रकारे अनघमुनींच्या प्रभावामुळे जंभादी दैत्य नष्ट झाले आणि सर्व देवांना पूर्वीप्रमाणे आपले स्थान प्राप्त झाले. अशा प्रकारे देवांनी अनघदत्तांचा महिमा अनुभवला. ते सर्व लोकांच्या कल्याणासाठी सदैव तत्पर असतात. त्यांनी काया वाचा मनाने त्रैलोक्याचे कल्याणच केले. भगवान अनघांनी सर्व नियम पाळून व वर हात करून भ्रूमध्यावर एकटक निश्चल दृष्टी करून लाकूड, पर्वत किंवा एखाद्या शिळेप्रमाणे हालचाल न करता 3000 दिव्य वर्ष ब्रह्मोत्तर नावाचे तप केले. यावेळी महिष्मती नगरीच्या कार्तवीर्यार्जुन राजाने त्यांची रात्रंदिन निरलसपणे शारीरिक सेवा व निष्ठेने पूजा अर्चा केली. तेव्हा संतुष्ट होऊन श्री अनघांनी त्या तेजस्वी राजाला 4 वर मागण्यास सांगितले. आपल्याला 1000 हात असावेत. आपण कार्तवीर्यार्जुन अधर्माने वागू लागल्यास आपणास सज्जनांनी रोखावे. धर्मानेच आपण तिचे पालन करावे. पुष्कळ युद्धे जिंकून हजारो वीरांना मारल्यावर आपल्याहून बलवान शत्रूकडून आपला वध व्हावा, असे 4 वर मागितले. तेव्हा संतुष्ट झालेल्या भगवंतांनी त्याला इहलोकीच्या निष्कंटक राज्यासह सविस्तर योगाभ्यासाचे ज्ञान व अष्टसिद्धींनी युक्त चक्रवर्ती पदही दिले. यानंतर त्याने सप्तद्वीप, 7 पर्वत व 7 समुद्रांनी युक्त पृथ्वी धर्मयुद्धाने आत्मसात केली. त्या बुद्धिमान राजाचा प्रभाव असा होता की त्याने इच्छा करताच मायेने 1000 हात, रथ, ध्वज इत्यादी प्रगट होत. त्याने 7 द्वीपांमध्ये विपुल दक्षिणांनी युक्त 10,000 यज्ञ केले. त्या यज्ञातील वेदी व यूप सोन्याचे होते. त्या यज्ञास सर्व देवादिक विमानात बसून येत व त्या राजाचा अलौकिक महिमा पाहून म्हणत की यज्ञ, दान, तप, पराक्रम व विद्वत्ता या बाबतीत कोणताही राजा या जगात कार्तवीर्याची बरोबरी करू शकणार नाही.
तो राजा योग सामर्थ्याने सशस्त्र होऊन सातही द्वीपांवर संचार करी, तेव्हा तो दूर असला तरी जवळ असल्यासारखा भासत असे. धर्मानुसार प्रजेचे रक्षण करणाऱ्या त्याच्या राज्यात चोरी, दुःख किंवा कष्ट नव्हतेच. तोच पशूंचे व शेतांचे रक्षण करी. तोच पाऊस पाडी, त्यामुळे त्याला मेघ म्हणत आणि योग्य असल्यामुळे अर्जुन म्हणत. असे त्याने 85,000 वर्ष समुद्र वलयांकित पृथ्वीवर एकछत्री राज्य केले. तो जेव्हा सूर्यकिरणांसारख्या चमकणाऱ्या 1000 हातांनी समुद्रात क्रीडा करी, तेव्हा समुद्र खळबळल्याने त्यातून उठलेल्या लाटांनी प्रचंड मासे सुद्धा मरून जात. पाताळात राहणारे मोठे मोठे दैत्यही दबून राहत. त्याने कर्कोटक नागास बंदी केले होते. तसेच नर्मदा नदीला मदोन्मत्त होऊन खेळत खेळत उलट दिशेने वाहावयास लावले. त्याने रावणासही बंदिवान करून महिष्मतीत बांधून ठेवले. नंतर महर्षी पुलस्त्यांच्या विनंतीवरून त्याने रावणाला सोडले. याशिवाय भुकेलेल्या अग्नीस सप्तद्वीपयुक्त पृथ्वी भिक्षेत दिली. असा सर्वगुणसंपन्न राजा योगाचार्य भगवान अनघांच्या वरामुळे पृथ्वीवर प्रसिद्ध झाला. त्यामुळेच त्याला हे वैभव लाभले. ही अष्टमी अघ म्हणजे पाप नाहीसे करते, म्हणून तिला अनघाष्टमी म्हणतात. भक्तीने ज्याला वश केले असता सर्व पापे नष्ट होतात व ज्याच्यामुळे सर्व जग निष्पाप होते, त्याला अनघ म्हणतात. निष्पापत्व असे हे परब्रह्म श्रीदत्त माझाच अंश मानले गेले आहेत. कार्तवीर्यानेच ही अनघाष्टमी पृथ्वीवर प्रचारात आणली. हे व्रत करणाऱ्याला ऐष्टैश्वर्य प्राप्त होते. युधिष्ठिराने विचारले, हे केशवा, सहस्त्रार्जुनाने हे व्रत कसे केले? या व्रताचे मंत्र व नियम कोणते? तसेच कोणत्या वेळी व कोणत्या तिथीला हे व्रत करावे? तसेच या लोकात प्रसिद्ध कसे झाले हे मला सांगा. श्रीकृष्ण म्हणाले, हे युधिष्ठिरा, मार्गशीर्ष कृष्णाष्टमीला हे व्रत करावे. अनेक पुत्रांनी युक्त अनघ व अनघा या दाम्पत्याच्या निर्मित प्रतिमा शांत व मंगलकारक मंडल करून त्यावर स्थापन कराव्या. स्नान करून श्री विष्णू स्वरूप अनघ व श्री लक्ष्मी रूपिणी अनघादेवी तसेच प्रद्युम्नादी पुत्रांची सुगंधी फुलांनी तसेच वेदमंत्रांनी किंवा नाममंत्रांनी पूजा करावी. नैवेद्यासाठी उत्तम फळे बोरे घ्यावीत. तसेच सुगंधी द्रव्ये धूप दीप इत्यादी अर्पण करावे. यानंतर यथाशक्ती भोजन घालावे. व्रताच्या शेवटी दुसऱ्या व्रतेच्छूने ते व्रत घेऊन निश्चयाने पुढे चालू ठेवावे. नंतर व्रत पारणे करावे. असे हे व्रत जीवनभर करावे असे मी खरोखर सांगतो. कमीत कमी 1 वर्षभर तरी व्रत करावे. रात्री नृत्य गीतादींनी आनंदात जागरण करावे आणि नवमीला पहाटे पूजेचे पाण्यात विसर्जन करावे. अशा रीतीने जो हे व्रत भक्तिभावाने श्रद्धेने करतो तो पापमुक्त होऊन त्याचे कुटुंब वाढते. त्याच्यावर श्री विष्णू कृपा होते. 7 जन्म आरोग्य लाभ होऊन अंती मोक्ष मिळतो. हे कुंतीपुत्रा, तुझ्या कल्याणासाठी अनंत पातके नष्ट करणारे हे व्रत मी तुला सांगितले. जे एकाग्रतेने हे व्रत करतात त्यांची कीर्ती कार्तवीर्याप्रमाणे वाढते व ते मोक्षाला जातात. श्री गुरु म्हणाले, वत्सा, तुला मी श्री दत्तकथा सांगितली. त्यांना अनघ हे नाव कसे पडले व त्यांचे योगाचरण कसे होते, त्यांनी भक्तांना कसे वर दिले, हे व्रत अनघ देवांना संतुष्ट करणारे कसे आहे, हे सारे मी तुला विस्ताराने सांगितले. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सफळ संपूर्ण. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये.